हॅलो स्टुडंट, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपण बघत आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ BA सेकंड इयर। BA सेकंड इयरसाठी जे तुमची फायनल एक्झाम असते त्या एक्झाममध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्या प्रश्नांचे आपण प्रश्न उत्तरे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। विषय आहे आपला सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक चळवळी। ह्या विषयाचं पुस्तकमध्ये 3 पुस्तक डिवाइड केले आहेत। पुस्तक 1 सामाजिक परिवर्तन व प्रक्रिया व घटक ह्याच्यामधलं पुस्तक 1 मधलं पहिला घटक आज आपण बघणार आहोत। पहिल्या घटकचे सर्व प्रश्न उत्तर आपण या एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्ही पहिल्या घटकचे हे प्रश्न उत्तर जर बघितलात तर तुम्हाला काही या घटकामधले काही जास्त वाचायची गरज नाही। जर परीक्षेमध्ये आले तर त्यापैकीच एखादा प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारू शकतो। दुसरे पण विचारू शकतात। दुसरे पण प्रश्न मी तुम्हाला काढून ठेवलेले आहेत, ते पण तुम्हाला मी सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये। बघा, आज बघणार आहोत आपण घटक 1 औद्योगिकीकरण। याच्यामधलं जे काही प्रश्न उत्तर आहेत, पाठीमागं स्वाध्यायाचे प्रश्न तुम्हाला सोडवा म्हणून काही प्रॅक्टिससाठी प्रश्न दिलेले आहेत, तेच प्रश्न परीक्षेमध्ये सुद्धा येऊ शकतात आणि आलेले पण आहेत खूपदा। त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। बघा, इथं जर तुम्ही बघितलं तर खालील प्रश्नांची 4-5 ओळीत उत्तरे लिहा असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारला जातो। औद्योगिकीकरणाची ठळक वैशिष्ट्ये कोणती असं विचारलं तुम्हाला 4-5 ओळीमध्ये त्याचं उत्तर लिहायचं। याचं उत्तर हे औद्योगिकीकरणाचे फायदे व तोटे, याचं उत्तर औद्योगिकीकरणाचा समाज व्यवस्थेवर काय परिणाम होतो याचं उत्तर, सर्व उत्तर मी तुम्हाला इथं आता सांगणार आहे। एका पेजवर स्पेशल मी लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर इथं जर बघितलं आपण खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा असं प्रश्न विचारले जातात। हे चूक आहेत की बरोबर ते पण मी इथं लिहून ठेवले आहे एका पेजवर, ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। बघूया आपण आता प्रश्न उत्तरे। जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज कृपया चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आता बघा, पहिला प्रश्न काय केला आपण, जे छोटं आहे ते आपण घेतलो, चुकी बरोबर छोटं पार्ट आहे म्हणून आपण हे पहिले सुरुवातीला चुकी बरोबर बघून घेऊया। तुमच्या परीक्षेमध्ये चुकी बरोबर हे सुद्धा मुद्दा विचारलं जातं, तुम्हाला प्रश्न येतात चुकी बरोबरचे। बघा, पहिला प्रश्न कोणता आहे, औद्योगिकीकरणामुळे समाज विकसित होतो। चूक आहे की बरोबर आहे हे वाक्य तुम्हाला सांगायचं आहे। औद्योगिकीकरणामुळे समाज विकसित होतो का? बरोबर आहे, औद्योगिकीकरणामुळे समाज विकसितच होतो। औद्योगिकीकरण म्हणजे काय, जेव्हा मी जे फॅक्टऱ्या कारखाने ज्याचा विकास होतो, नवीन नवीन फॅक्टऱ्या तयार होतात, तेव्हा त्या स्थितीला म्हणा औद्योगिकीकरण असं आपण म्हटलं जातं। जेव्हा नवीन नवीन गोष्टी आपण बनवतो, नवीन नवीन फॅक्टरी तयार होतात, त्याला आपण औद्योगिकीकरण असं म्हटलं जातं। मग औद्योगिकीकरणामुळे समाज विकसित होतं का? होतो। मग जर औद्योगिकीकरण जर घडलं तर समाजातल्या माणसांना तिथं रोजगार भेटेल, त्यांना काम भेटलं तर सर्वजण पैसा वगैरे कमवू शकून समाज कसा होतो, विकसित होतोच। म्हणून हे वाक्य काय झालं, एकदम करेक्ट झालं। त्याच्यानंतर बघा, वीज, पाणी, जमीन व भांडवल या औद्योगिकीकरणाच्या मूलभूत गरजा आहेत। एकदम बरोबर आहे, याचं पण उत्तर। बघा, औद्योगिकीकरण म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, फॅक्टरी निर्मिती करणे, फॅक्टरी कारखाने कोणते पण असू द्या, आता ते जे कंपनीमध्ये वगैरे काम करतो ना त्यालाच आपण औद्योगिकीकरण असं म्हणतो। म्हणजे ते कंपनी निर्माण होणे त्यालाच आपण औद्योगिकीकरण पण असं म्हटलं जातं, आपल्या सोप्या भाषेमध्ये समजून घेण्यासाठी। मग आता आपलं जे काही कंपनी वगैरे उभा करण्यासाठी काय काय लागते आपल्याला मूलभूत गरजा। बघा, मूलभूत गरजा कोणते लागतात, वीज तर लागते, पाणी लागते, जमीन लागते, भांडवल सुद्धा लागते आपल्याला एखादी कारखाना उभा करण्यासाठी। मग औद्योगिकीकरणाच्या मूलभूत गरजा कोणते आहेत, वीज, पाणी, जमीन, भांडवल या औद्योगिकीकरणाच्या मूलभूत गरजा आहेत। हे पण वाक्य काय झालं आपलं, बरोबर झालं। तुम्हाला असं समजून घ्यायचं आहे, प्रत्येक पॉईंटला प्रत्येक कन्सेप्टला तुम्हाला समजून घेऊन लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न उत्तर खूप असल्यामुळे तुम्हाला समजूनच घ्यायचं आहे, पाठ तर तुम्ही करू शकत नाही। त्याच्यामुळे बघा, उद्योगामुळे शहरातला कामगार गावाकडे जातो। आता बघा, उद्योगामुळे किंवा उद्योगासाठी शहरातला कामगार गावाकडे जातो का? कधी उद्योग करण्यासाठी आपण शहरातले माणसं गावाकडे जाऊन उद्योग करतात का? करत नाहीत। गावातले माणसं शहरात जाऊन उद्योग करतात, हे उलटं वाक्य दिलं। म्हणजे हे काय झालं, वाक्य चुकीचं झालं। तुम्हाला समजतं हे, कारण आपण पण गावामधून शहरामध्ये काम करण्यासाठी जातो, कंपनीमध्ये वगैरे असंच। इथं काय म्हणलं, उद्योगामुळे शहरातला माणूस गावाकडे जाते, म्हणजे गावाकडे कसं जाते, गावातलाच माणूस शहराकडे जाते। हे काय झालं, वाक्य चुकीचं झालं। त्याच्यानंतर बघा, चौथा प्रश्न, औद्योगिकीकरणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढते। आता औद्योगिकीकरणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढते याचा काय संबंध आला? औद्योगिकीकरणामुळे समाज विकसित होतो, समाजातल्या माणसांना रोजगार भेटते, तर माणसाचा मृत्यू कसं होतो, होऊ शकत नाही। म्हणून हे पण काय झालं, चुकीचं झालं। त्याच्यानंतर बघा, 5वा प्रश्न बघूया आपण लास्ट चुकी बरोबरचा, औद्योगिक कामगार संबंध कामापुरतेच मर्यादित न राहता त्यांचे नाते संबंधात रूपांतर होते। हे पण वाक्य काय झालं, चुकीचं झालं। व्यवस्थित वाचून तुम्ही समजून घ्या याला पण। औद्योगिक कामगार संबंध कामापुरतेच
मर्यादित न राहता त्याचे नाते संबंधात रूपांतर होते, हे काय झालं, चुकीचं झालं. त्याच्यानंतर आपण खालील प्रश्नाची 4-5 ओळीत उत्तरे लिहा. हे पण प्रश्न उत्तर आपण समजून घेऊया. समजून घ्यायचं आहे तुम्हाला. आता हे औद्योगिकीकरण तुम्हाला समजलं. औद्योगिकीकरण म्हणजे काय, एखादे कारखाना उभा करणे, नवीन नवीन कारखान्याचा शोध होणे, हे सर्व आपण काय करतो, फॅक्टरी वगैरे शोध होणे, याला औद्योगिकीकरण आपण असं आपल्या साध्या भाषेमध्ये समजून घेण्यासाठी आपण समजून घेऊ शकतो. आता औद्योगिकीकरणाचे जे काही ठळक वैशिष्ट्य आहेत असा प्रश्न आहे. खालील प्रश्नांची 4 ते 5 ओळीत उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे आपला, औद्योगिकीकरणाची ठळक वैशिष्ट्ये कोणती. ते प्रश्न मी इथूनच काढलेला आहे बघा. औद्योगिकीकरणाची ठळक वैशिष्ट्ये तुमच्या पुस्तकमध्येच आहेत आणि पुस्तकमधले सुद्धा परीक्षामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता त्या प्रश्नाचं उत्तर आपण इथं व्यवस्थित डिटेलमध्ये बघूया. बघा या प्रश्नाचं उत्तर काय येऊन जाईल, इथं मी व्यवस्थित खाली लिहिलेलं आहे. औद्योगिकीकरणाची ठळक वैशिष्ट्ये बघा, उत्पादकतेचे व्यवस्थापन हे एक वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये काय आहे बघा, डिटेल माहिती तुम्हाला लिहायचं आहे. वैशिष्ट्यामध्ये यंत्र व माणसाच्या विशिष्ट संबंधामुळे कामगार एकटा पडतो, तर व्यवस्थापन हे विशिष्ट स्थान व त्याशी निगडित दर्जा व भूमिका यावर आधारित व नियमबद्ध असते. हे झालं पहिलं वैशिष्ट्य. त्याच्यानंतर बघा, व्यावसायिक चलन हे एक झाले वैशिष्ट्य. कामगारांचे कर्तव्य हे त्यांच्या कसबावर व अनुभवावर अवलंबून असल्यामुळे तो एका कारखान्यातून दुसऱ्या कारखान्यात व एका हुद्द्यावरून वरच्या हुद्द्यावर सहज जाऊ शकतो. बघा, जे काही कामगाराचं जे कर्तव्य पण नव्हे रे ते, कर्तृत्व आहे तो, एकदम मी वाचण्यामध्ये गडबड झाली. कामगारांचे कर्तृत्व हे त्यांच्या कसबावर व अनुभवावर अवलंबून असल्यामुळे तो एका कारखान्यातून दुसऱ्या कारखान्यात व एका हुद्द्यावरून वरच्या हुद्द्यावर सहज जाऊ शकतो. जे काही आपले कामगार आहेत त्यांचं जे काही कर्तृत्व आहे, त्यांचं जे काही कसब आहे किंवा त्यांचं जे काही अनुभव आहे, त्या अनुभवावरून तो माणूस एका कारखान्यातून दुसऱ्या कारखान्यात जाऊ शकतो. त्याला जर एका कारखान्यामध्ये व्यवस्थित सॅलरी वगैरे पेमेंट जर भेटणार गेलं तर त्यांना दुसऱ्या कारखान्यात जाऊ शकतो. कशावरून जाऊ शकतो, त्याच्या अनुभवावरून आपल्याला दुसऱ्या कारखान्यात घेऊ शकतात माणसं, ते जे कंपनीवाले आहेत ते. बघा आता दुसरं ग मध्ये पण आहे लोकसंख्या. खेड्यातील पुरुष शहरात नोकरी निमित्त गेल्यामुळे लोकसंख्या घटकात व वातावरणात बदल घडतात. बरोबर आहे. खेड्यामधलं जे काही लोक आहेत, पुरुष आहेत, ते नोकरीसाठी काय करतात, शहराकडे जातात आणि लोकसंख्यात व वातावरणात कसा बदल घडतोच. हे एक त्याचं वैशिष्ट्य झालं. तुम्हाला वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं आहे. थोडं वैशिष्ट्य लक्षात ठेवायला थोडं अवघड जाते. थोडं व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या, समजून घ्या. तुम्ही असं जर मी पकडलं तर असं स्क्रीनशॉट तुम्ही काढून सुद्धा नंतर वाचू पण शकता, स्क्रीनशॉट काढून. बघा आपला दुसरा प्रश्न कोणता आहे, औद्योगिकीकरणाचे फायदे व तोटे सांगा. हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला जातो आणि विचारलेला सुद्धा आहे हा प्रश्न. औद्योगिकीकरणाचे फायदे व तोटे सांगा. खूप सोपं पण आहे आपल्याला लक्षात ठेवायला. बघा काय आहे, औद्योगिकीकरणामुळे चांगले राहणीमान निर्माण करता येते. करेक्ट आहे. औद्योगिकीकरणामुळे सगळं चांगलं राहणीमान आपल्याला निर्माण करता येते व त्यामुळे देशाचा आर्थिक विकास घडून येतो. आपण जर चांगलं वगैरे राहिलो, औद्योगिकीकरणामुळे आपल्याला नोकरी वगैरे भेटते, पैसा वगैरे कमवतो, आपण चांगलं राहणीमान शोधतो, त्यामुळे देशाचा व आर्थिक विकास घडून येतो. त्यामुळे काय देशाचा काय आर्थिक विकास पण घडून येतो. आपण व्यवस्थित काम वगैरे करू लागलो तर खूप सारे वस्तू वगैरे घेतो, त्याच्यामध्येच देशाचं जे काही आर्थिक साठा असते तो पण काय जास्त होतो. टॅक्स म्हणा, काही म्हणा, आपण जास्त पैसे कमवू लागलो तर आपण पण टॅक्स देतो. टॅक्स दिल्यामुळे देशाचा पण आर्थिक विकास काय घडून येतो. हे काय होते, औद्योगिकीकरणामुळेच होतो. त्याच्यामुळे बघा, याचबरोबर यांचे तोटे पण आहेत. आता तोटे पण कोणते आहेत बघा. तोटे, औद्योगिकीकरणासाठी भांडवल, वीज, पाणी, जमीन अशा मूलभूत गरजांची आवश्यकता असते. हे सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध असणे फायद्याचे असते. बघा, औद्योगिकीकरणामुळे काय, वीज, पाणी, जमीन, हे भांडवल एकाच ठिकाणी असणे खूप आवश्यक असते. एकाच ठिकाणी असलं तरच आपण तिथं फॅक्टरी वगैरे आपण उपलब्ध करू शकतो. बघा, एकाच ठिकाणी उपलब्ध असणे फायद्याचे असते. म्हणून सर्व उद्योग एकाच ठिकाणी एकत्र येतात. यामुळे शहरीकरण, बकाल लोकवस्ती तसेच गर्दी वाढते. याचा माणसाच्या राहणीमानावर वाईट परिणाम होतो. बघा, औद्योगिकीकरणासाठी आपलं जे काही वीज, भांडवल, पाणी एका जागी जिथं आहे तिथं आपल्याला औद्योगिकीकरणाचं जे काही फॅक्टरी आपल्याला उभा करावं लागेल. त्यासाठी काय होईल, यामुळे शहरीकरण, बकाल
लोकवस्ती तसेच गर्दी वाढते. आता औद्योगिकरणामुळे गर्दी पण वाढते. गर्दी वाढलं तर काय होते, याचा माणसाच्या राहणीमानावर सुद्धा वाईट परिणाम होतो. माणसं जर वाढले तर त्याच्यावर सुद्धा आपला वाईट परिणाम होतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारे. आता तिसरा प्रश्न काय आहे बघा. तिसरा प्रश्न, औद्योगिकरणाचा समाज व्यवस्थेवर काय परिणाम होतो. आता समाज व्यवस्थेवर काय परिणाम होतो असा प्रश्न आहे समाज व्यवस्थेवर. बघा याचं उत्तर काय होईल. औद्योगिकरणाचा समाज व्यवस्थेवर 2 प्रकारे परिणाम होतो. आता 2 प्रकारे कोणता कोणता होतो बघा. जुनी समाज रचना बदलते. जुनी समाज रचना जे होती आपली पहिल्याची ती काय होते, बदलून जाते व नवीन समाज रचना निर्माण होते. पहिले जुनी समाज रचना कशी होती ते बदलून जाऊन आता काय होते, नवीन समाज रचना होते. बघा आता त्याचं डिटेल माहिती आपण बघूया. एकत्र कुटुंब पद्धती मोडकळीस येथे. एकत्र जे काही कुटुंब पद्धती आहे ते मोडकळीस येते, कारण उद्योगासाठी माणसं दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करतात. जे काही आपली कंपनी आहे, आपली जी फॅक्टरी आहे तिथं दुसरीकडे जाऊन आपल्याला काम करावं लागेल. मग एकत्र कुटुंबी काय होतात, मोडकळीस येते. मोडकळीस येते. व्यक्तींच्या अंगीकृत गुणानुसार व्यक्तींच्या अंगीकृत गुणानुसार त्यांचे समाजात स्थान ठरते. जे काही व्यक्तींचा अंगीकृत गुण आहे त्याच्यानुसार काय होते, त्या व्यक्तींचं समाजामध्ये स्थान ठरते व पारंपरिक सामाजिक स्थान नष्ट होते. जे काही पारंपरिक स्थान होतं त्याचं ते काय होते, नष्ट होते. विज्ञान व शास्त्रावर आधारित शिक्षण पद्धती निर्माण होते. विज्ञान व शास्त्रावर आधारित शिक्षण पद्धती काय होते, निर्माण होते. त्याचबरोबर हे शिक्षण देण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांची निर्मिती होते. हे जे काही शिक्षण द्यायचं आहे आपल्याला ते शिक्षण देण्यासाठी काय होते, उच्च शिक्षण संस्थांची काय निर्मिती होते. त्यात प्रवेश वैयक्तिक गुणानुसार मिळतो. त्यामध्ये प्रवेश सुद्धा काय वैयक्तिक गुणानुसारच मिळतो. कोणालाही तिथं प्रवेश मिळत नाही. ज्याचं चांगलं गुण आहे, त्याच्यामध्ये जास्त क्वालिटी आहे चांगली, त्यालाच तिथं प्रवेश भेटला जातो. करमणुकीची साधने वाढतात. करमणुकीची काय साधने सुद्धा वाढतात व सामाजिक संबंध हे ऐच्छिक होतात. सामाजिक संबंध काय होतात, ऐच्छिक होतात. मंडळे व मंच यात वाढ होते. मंडळे व मंच याच्यामध्ये काय होते, वाढ होते. अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घेऊ वाटलं तर या प्रश्न उत्तराचे तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता. कोणी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. मी सर्व व्यवस्थित क्लिअर हळूहळू सर्व पेज दाखवत आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.